Introduction to the science of phytopathology, its important scope and causes of the plant diseases. Diseases चं मेजर आहे आपलं, बरोबर. आता फायटोपॅथॉलॉजी वापरलाय. फायटो म्हणजे प्लांट, त्यामुळे डोंट गेट कन्फ्यूज की आता आपण प्लांट पॅथॉलॉजी म्हणतोय आणि इथे फायटोपॅथॉलॉजी. मोर सायंटिफिक वर्ड्स आहे. फायटो मीन्स व्हॉट? प्लांट. ओके. आता पॅथॉलॉजीची डेफिनेशन, सायन्स ऑफ पॅथॉलॉजी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्लांट पॅथॉलॉजी? Plant pathology, also known as the phytopathology, is a branch of agriculture, biological or the botanical science which deals with study of diseases in plants, their causes, etiology, epidemiology, resulting losses and the management. आता याच्यामध्ये बघा, हे तुम्हाला ओळखीचं आहे. फायटोपॅथॉलॉजी मीन्स व्हॉट? प्लांट पॅथॉलॉजी. त्याच्यानंतर इट इज द ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर अँड बायोलॉजिकल, अप्लाइड बायोलॉजी आहे थोडक्यात. बायोलॉजिकल or the botanical science. आपल्यासाठी मेजर इम्पॉर्टंट काय? डील्स विथ स्टडी ऑफ डिसीजेस इन प्लांट्स, देअर कॉजेस. कारण कोणत्याही गोष्टीला कॉझल ऑर्गॅनिझम आपल्याला मिळाल्याशिवाय आपण त्याचं मॅनेजमेंट काही करू शकत नाही. अँड दॅट्स वाय प्लांट पॅथॉलॉजी इज हिअर. वी आर नॉट अ डॉक्टर ऍक्च्युअली, बट कंपाऊंडंट तर आहेच आपण प्लांट्सचं, की प्रॅक्टिसने आपण थोड्याफार प्रमाणात सांगू शकतो. ठीक आहे. मग देअर कॉजेस विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दी इटिओलॉजी. आता कॉजेस आणि इटिओलॉजी मी हे एकत्र का घेते तुम्हाला सांगते. कॉजेस आपण जसं मगाशी म्हटलं की पॅथोजन्स आर दी मेजर कॉजेस. पॅथोजन्सचं पण कसं आहे? पॅथोज प्लस एजंट. पॅथोज म्हणजे काय? डिसीज. डिसीज कॉझिंग एजंट विच इज कॉल्ड ॲज दी पॅथोजन. आणि ते मेजरली काय आहेत? कॉजेस. कॉजेसमध्ये त्याचे 3 टाइप्स येतात. बायोटिक, मिझोबायोटिक अँड दी अबायोटिक. ते पण आहे आपल्याला डिटेलमध्ये, पण इथे तुम्हाला नॉर्मली सांगते मी. मग बायोटिक कॉजेस मध्ये काय येतात? पॅथोजन्स म्हणजेच काय? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग बेसिक कोणते? फंगाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस, निमॅटिसाइड्स पण आहेत, निमॅटोड्समुळे पण होतात. पण मेजरली पॅथॉलॉजीच्या दृष्टीने जर तुम्ही म्हणाल तर फंगाय, बॅक्टेरिया अँड दी व्हायरल विच हॅज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन दी डिसीजेस इन दी प्लांट्स. त्याही पेक्षा अमंग दी फंगाय, बॅक्टेरिया अँड virus, fungi plays major role in the disease causing organism or the disease causing reason in the plants. Why? सांगते तुम्हाला. Fungi is the organism which is eukaryotic organism. Okay, it lives in the soil, it lives in the particular, it requires the host parts and it lie or the survive in the dormant condition also. Dormancy म्हणजे काय रे थोडक्यात? Dormancy म्हणजे काय? Non-active stage. And that particularly fungi which survive in the non-active stage also along with the host and the host parts. That's why fungi causing the major diseases in the plants. कारण their habitat is naturally what? Soil. आणि plants कुठून आपण ग्रो करतो? सॉइल मधून. मग that's why purpose this fungi is plays a major important role in the disease causing organism. And etiology, हेच आता जे मी तुम्हाला सांगितलं. इटिओलॉजी म्हणजे काय? त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं किंवा त्या पॅथोजनचं, पॅथोजनच म्हणू आपण बेटर वे मायक्रो ऑर्गॅनिझम पेक्षा, त्या पॅथोजनचं लाईफ सायकल विच इज स्टडीड इन दॅट पर्टिक्युलर इटिओलॉजी. डिसीज सायकल थोडक्यात. डिसीज सायकल यू ऑलरेडी स्टडीड आय थिंक सो. डिसीज सायकल प्रायमरी इनोक्युलम अँड दी सेकंडरी इनोक्युलम. अँड फॉर दॅट पर्पज दिस इटिओलॉजिकल स्टडी इज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. जसं ह्युमन बिंगच्या लाईफ सायकल आहेत, प्लांटच्या लाईफ सायकल आहेत. आता आपल्या स्टेज पण काय आहेत? अडल्ट पर्यंत जाताना आधी आपण चाइल्ड, मग अडल्ट, मग ऑल दॅट ओल्ड एज, मग लाईकवाईज सेम दॅट स्टेज ऑफ दी पॅथोजन्स. आता बॅक्टेरियाच्या स्टेज जर तुम्हाला आठवत असेल, लॅक फेज, लॉक फेज, स्टेशनरी फेज अँड लास्टली डेथ फेज. दॅट इज द पार्ट ऑफ द लाईफ सायकल अँड विच इज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू स्टडी इन दी इटिओलॉजी. कारण आपण मेटिओलॉजी स्टडी केल्यानंतर तुम्हाला काय नॉलेज मिळतं की ऍट दिस कंडिशन किंवा ऍट दिस वेदर कंडिशन विच life stage of that microorganism or the pathogen is going on, and likewise you can take the control measures or you can take the management control on particular that, and that's we studied under this etiology. Epidemiology मी मगाशीच तुम्हाला थोडंफार एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इपिडेमियोलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ दिस वेदर factors on the development of pathogens and indirectly spreading of the diseases. कारण जेवढं तुमचं पॅथोजन व्हायरुलंट असेल तेवढं तुमचं डिसीजचं
स्प्रेडिंग फास्ट होणार आहे आणि डिसीजची डेव्हलपमेंट थोडक्यात काय होणार आहे, फास्ट होणार आहे. दॅट स्टडी अंडर दिस इपिडेमिओलॉजी. आणि मग रिझल्टिंग लॉसेस अँड दी मॅनेजमेंट. सगळ्यांना माहिती आहे आपल्या डिसीजेसमुळे लॉसेस होतात अँड दॅट वी हॅव टू स्टडी इन दिस पर्टिक्युलर. मग त्यांनी रिलेशन टू अदर सायन्सेस आपल्याला जे स्टडी करायचं, व्हायरोलॉजी, मायकोलॉजी मीन्स वॉट, स्टडी ऑफ फंगाय, bacteriology, study of bacteria, microbiology, physiology, their complete life cycle it is studied under the physiology, chemistry, genetics, biotechnology, etc. And then objectives measure, परत तेच objectives आहेत, study of the living, non-living and the environmental causes of the diseases. This is the measure to study the mechanism of plant disease development. हा खूप important आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की observation of the symptoms means development of the disease, but this is not the first stage phenomenon. This is the third stage which is comes under this particular to study the mechanism of plant disease development. आणि त्याच्यात मी तुम्हाला 3 स्टेज सांगितल्यात, मेन adhesion, penetration, then the development of the disease or the observation of the symptoms. That particular stages are involved into that. And then to study the interaction between the host and the pathogens. हे खूप महत्वाचं आहे बघा, because pathogens when enter inside the host or the plant body, plants are not welcome then. वेलकम करतं का प्लांट्स? नाही, बिकॉज इम्युनिटी असते त्यांच्यात, काही प्रमाणात ते काय करणार, रेजिस्ट करणार आहे. आपण पण आपल्या बॉडीमध्ये काही जर येत असेल फॉरेन पार्टिकल्स, आपण काय करतो, ट्राय टू फाइट विथ देम ना, वी आर नॉट वेलकमिंग देम. मग सेम हा जो फॅक्टर आहे टू स्टडी द इंटरॅक्शन बिटवीन द होस्ट अँड द पॅथोजन्स, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज पॅथोजन प्रेझेंट आर एव्हरीवेअर, दे एंटर ईच अँड एव्हरी बॉडी, बट ते काही जणांना जास्त प्रमाणात हार्म करतं आणि काही जणांना कमी प्रमाणात करतं. मग आपण काय म्हणतो, याची इम्युनिटी चांगली आहे, किंवा ज्याचं हार्म झालं ही इज अ वीक. मग वाय दॅट सो, बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर होस्ट पॅथोजन रिलेशनशिप. Development, for the development of the disease, 3 factors are very important. First is susceptible host, second is virulent pathogen, and third one is favorable environmental conditions. आणि मग ते झालं तर डेव्हलपमेंट ऑफ डिसीज. मग फॉर दॅट पर्पज टू स्टडी द इंटरॅक्शन बिटवीन द होस्ट अँड द पॅथोजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यानंतरचं लास्ट जे आहे टू डेव्हलप द सिस्टीम्स ऑफ, इथं पण बघा काय वापरलेलं आहे, सिस्टीम्स ऑफ मॅनेजमेंट of the plant diseases and reducing the losses caused by the them. आपण फक्त काय करू शकतो, मॅनेज अँड रिड्यूस दी लॉसेस, जेवढे काही फक्त रिडक्शन करू शकतो. कम्प्लीट 100% आपलं जात नाही, कारण त्याला कारण परत तेच आहे, आपण कंट्रोल कधी घेतो, थर्ड स्टेजला. वी आर नॉट टेकिंग द प्रिव्हेंटिव्ह measures. For that purpose, these are the reasons we have to establish this system, and which is we have to study under this plant pathology. Okay, त्याच्यानंतर सॉरी, इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस. आता तुम्ही म्हणाल ह्याचं काय इम्पॉर्टन्स आहे मॅडम, because each and everything has what, economic importance. Economic importance is in the both terms, beneficial and harmful. आता डिसीज कॉझिंग होतात, त्याच्यामुळे काय होतं मोस्टली, आता आपण बघितलेलं आहे, परत कोविड मध्ये उदाहरण दिलं जाईल की डिसीजेस मुळे काय होतं, मुवमेंट सुद्धा होते, फ्रॉम सिटी टू लोक कुठे गेले, विलेज. मग काही वेळा असं होतं की आपल्याला क्रॉप मध्ये सुद्धा जर कंट्रोल नाही करता आलं किंवा मॅनेज करता नाही आलं, तर आपल्याला काय बदलावं लागतं रे, फील्ड वगैरे, त्याचे जो क्रॉपिंगचा एरिया आहे तो बदलावा लागतो. आणि तेवढं आजकाल पॉसिबल आहे का प्रॅक्टिकली, जमीन तेवढी राहिली आहे का, की एखाद्या ठिकाणी जर आपण म्हटलं की इथं हा प्रॉन्ग डिसीज आहे बाबा, मेजर येतोच, वी कॅन चेंज द प्लेस ऑफ सोविंग. इज इट पॉसिबल प्रॅक्टिकली? नॉट. कशीच पॉसिबल नाहीये, नॉट प्रॅक्टिकली, नॉट फायनान्शियली अँड नॉट मॅन्युअली इज इट पॉसिबल. मग फॉर दॅट पर्पज हे जे डिसीजेसचं इम्पॉर्टन्स आहे ते खूप आहे, की ऍक्च्युली तुम्ही कसं मॅनेज करता, कसं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता, त्याच्यावर हे इम्पॉर्टन्स आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आणि मग त्याचे बाकीचे उदाहरण तुम्हाला ऑलरेडी ही जुनीच आहेत. फेमिने आले की मग मुवमेंट होते, तुमच्या क्रॉपिंग पॅटर्न चेंज होतो, फूड हॅबिट सुद्धा चेंज होतात. आता काही ठिकाणी जर इन्फेक्टेडच फूड असेल, सपोज दुष्काळ वगैरे एरियामध्ये बघा, गव्हाचं वगैरे इन्फेक्टेड यायचं, मग लोक काय करणार, खाणं बंद करणार. मग दॅट्स पार्ट इज कम्स अंडर दिस इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ द प्लांट डिसीजेस. ओके, आणि त्याच्यानंतरचा जो सॉरी त्याच्यानंतरचा जो आपला हा पार्ट आहे, कॉजेस मेजर. ओके, जो आपल्याला स्टडी करायचा होता,
ठीक आहे, बघा कॉजेसचं मी जे तुम्हाला म्हटलं, कॉजेस ऑफ दी प्लांट डिसीजेस आपल्या डेफिनेशन मध्ये आपण बघितलं. त्याच्यामध्ये मेजर 3 टाईप आहेत, अबायोटिक, मिझोबायोटिक अँड दी बायोटिक. अबायोटिक म्हणजे लक्षात येण्यासारखं इनॅनिमेट, mostly the weather factors which is actually responsible for the development of disease, they are called as the abiotic factors. They include mainly the deficiency or the excess of the nutrients, light, moisture, aeration, abnormality in the soil condition. म्हणजे थोडक्यात काय, एक्सटर्नल फॅक्टर्स जे काय आहेत विच इज कम्स अंडर दी अबायोटिक. त्याच्यानंतर मिझोबायोटिक आपण बघू, तो मेजर पार्ट आहे. बायोटिक फॅक्टर्स, बायोटिक फॅक्टर्स मध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं फंगाय अँड बॅक्टेरिया विच इज मेजरली प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. मग त्याच्यातलं बॅक्टेरिया हे काय, प्रोकॅरियोटिक, अँड फंगाय काय, युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये डिफरन्स काय असतो, नॉट हॅव्हिंग वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, आणि युकॅरियोट्स मध्ये काय असतं, हॅव्हिंग वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. आणि मोस्टली दिस बायोटिक कॉजेस मध्ये फंगाय इज द मेजरली कॉझिंग दी डिसीजेस, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे, बिकॉज their life cycle they survive in the dormant stage also. Means when suppose one disease is majorly developed during the rainy season, okay, means that disease causing organism are going to holiday in winter or summer, not like that, they also present, but in which stage, dormant stage. In which stage, dormant stage. And when the favorable climatic conditions are there, they again fight back for their survival. कारण डार्विनचे लॉ सगळ्यांनाच लागू होतात, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जगण्यासाठी सगळं चाललंय ना, बिकॉज दिस पॅथोजन्स आर ऑल्सो पॅरासाइटिक इन नेचर, दॅट्स वाय दे अटॅक ऑन दी प्लांट्स. मग दिस इज द थिंग, दिस बायोटिक फॅक्टर्स. प्रोकॅरियोट्स लाईक बॅक्टेरिया they require continuously with the somebody helps for their survival. म्हणजे त्यांना कंटिन्युअसली होस्ट तरी लागतो किंवा होस्टचा पार्ट लागतो. दे नॉट जनरली सर्वाइव्ह ड्युरिंग द डॉर्मंट conditions. Only the some exceptional bacteria are there which is develop the spores like endospores or etc. But they are rare only. But that's why bacterial diseases are less as compared to the fungal. And fungal microorganisms are develop the eukaryotic, these are the eukaryotic microorganisms, and they develop the diseases and their symptoms which include powdery mildew, rust, smut, red rot of the sugar cane. त्याचं जे complete cycle आहे, we have to study in the detail. Okay, these are the generally the causes of the what, plant diseases, biotic and the abiotic. And now we come here the mesobiotic. Okay, these are the disease incitants which are neither living or the non-living. Till date there is a debate question कि viral either living or non-living. Till date it is the debating question because it contains the nucleic acid, that's why we consider as a living, but they have no body. That's why virus are referred as a particles. व्हायरस कसं रेफर करतात, पार्टिकल्स. कुणीही व्हायरल पॅथोजन करत नाही किंवा व्हायरल मायक्रो ऑर्गॅनिझम करत नाही. व्हायरलचं काय करतात, व्हायरल पार्टिकल्स, बिकॉज इट्स कम्स अंडर दी लिव्हिंग और दी नॉन लिव्हिंग, and they are considered to be the threshold of life. They are viruses. Okay, मग viruses सगळ्यांना माहिती आहे, this contains either only one type of nucleic acid, either RNA or DNA, but mostly RNA and enclosed in the protein coat. मग व्हायरसचे जे आहेत मेजरली डिसीजेस इन द प्लांट्स पर्टिक्युलरली सांगते हा, तर विच इज देअर सिम्पटम्स आर ओनली लिमिटेड टू द एक्सटर्नल पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी. कोणत्या पार्टला, एक्सटर्नल. मग फॉर एक्झाम्पल बघा, व्हायरल डिसीजेस ऑफ द प्लांट्स आर पोटॅटो लीफ रोल, लीफ कर्ल ऑफ टोमॅटो अँड चिलीज, अँड द मोझॅक डिसीज ऑफ द मेनी प्लांट्स. म्हणजे व्हायरलचे सिम्पटम्स आहेत मेजरली कोणत्या पार्टवर लिमिटेड राहतात, एक्सटर्नल पार्ट. म्हणजे आयदर लीफ म्हणा, मेजरली तरी लीफ, कारण प्लांटचा लीफ हा मेजर पार्ट आहे, अँड दॅट्स व्हाय इट इज लिमिटेड टू अंडर द लीफ पार्ट. हे झालं व्हायरसेसचं. And their viroid particles, they are naked, means no protein coat, infectious strands, just only strands of the nucleic acid, just only the strands of nucleic acid. And strands, DNA or RNA, these are also the what, imaginary models.
These are also and the imaginary models. That's why these viruses are considered under the mesobiotic, and the means it is between the living and the non-living. These are the majorly the part of what? Causes of the diseases. कळतंय का सर? डेव्हलपमेंट पर्टिक्युलरली जे आपण म्हणतोय, disease triangle is there in which host, pathogen and environment. Disease triangle. Okay. In the development of disease, particularly in the disease triangle, three factors are very important: host, pathogen, and third one is environment. But त्याच्या पण particular stage किंवा conditions आहेत की which is actually required for the development of the disease. Host जर म्हणेल तर host कसा पाहिजे? Susceptible. Host कसा पाहिजे? Susceptible. Pathogen. Pathogen कसा पाहिजे? Virulent. Pathogen कसा पाहिजे? Virulent. And environment. Environment कसं पाहिजे? Favorable. Environment पाहिजे favorable. These three factors are very important in the development of the disease: host, pathogen, and the environment. Susceptible host, all of you know, which is the weak. Okay. Pathogen, virulent. Virulence is nothing but the measurement of toxicity in the pathogen. How it is developed particularly or attack the host plant. त्याला काय म्हणतात? व्हायरुलन्स. आणि तो पॅथोजन कसा पाहिजे? व्हायरुलंट. मग होस्ट जरी ससेप्टेबल असेल, पॅथोजन व्हायरुलंट असेल, बट कंडिशन्स आर नॉट फेवरेबल, तरी डिसीज तुमचा डेव्हलप होत नाही. नाही होत म्हणजे 100% डेव्हलप होत नाही असं नाही, होतो बट कमी प्रमाणात. मग जर फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील तर दॅट डिसीज इज डेव्हलप. डिसीज डेव्हलप होताना मात्र 100% होतो, जरी कंट्रोल नाही झाला तरी. Okay, these three factors, and nowadays fourth factor is already added in that particular disease triangle, which is nothing but the time, and the fifth factor is nothing but the human being. म्हणजे ट्रायंगलचा आता काय होत चाललंय? पेंटॅगॉन होत चाललंय. की जरी ह्या सगळ्या कंडिशन्स असेल, ससेप्टेबल होस्ट, व्हायरुलंट पॅथोजन, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, all this happen must timely. Time is very important. Okay, all this happen must timely, and then there is a development of the disease. And fifth factor, human. सगळ्यांना माहिती आहे आपलं सगळं कंट्रोल कोणी केलंय? ह्युमन बिंग्सनी, बिकॉज वी हॅव दी बुद्धीचं वरदान. मग फॉर दॅट पर्पज दिस फॅक्टर ह्युमन बिंग इज प्लेज, म्हणजे माणूस शहाणा पण आहे, अति शहाणा पण आहे, वेडा पण आहे. आणि मग ऑल दिस फॅक्टर्स, त्याच्याच ऍक्टिव्हिटी विच इज ऍक्च्युअली रिस्पॉन्सिबल फॉर दी not development of disease but actually the spreading and the fast spreading of the diseases. Now this triangle is becomes to pentagon, in which the five factors are very important: susceptible, host, virulent, pathogen, favorable environment. All this happen timely, and the human activities plays a major and important role. मी याच्यावर जोर देते, अंडरलाईन करून घ्या. ह्युमन प्लेज अ मेजर इम्पॉर्टंट रोल in the not only development of disease but spreading of the disease. That is nothing but the disease triangle and how the particular disease is developed. Thank you.